जागतिक पातळीवरती पण सोयाबीनचं अत्यंत महत्त्व आहे. तर अशा या पिकाच्या बद्दल आपल्या रामितीनी हा जो आज मला एक इथे संधी दिली आहे की आपल्या सगळ्यांशी जे काही शेतकरी असतील, कृषी अधिकारी असतील, कृषी विभागाचे वेगळे अधिकारी व डेव्हलपमेंट डिपार्टमेंट हे असतील, तर यांना आज इथे चर्चेची एक संधी मला दिलेली आहे आणि मी माझ्या परीने प्रयत्न करणार आहे की मी आज इथे 2005 पासून कृषी संशोधन केंद्र कसबे डिग्रज इथे सोयाबीन आणि भुईमुग पिकावरती संशोधनाचं काम करतो आणि शेतकऱ्याच्या आशीर्वादाने आणि भगवंताच्या कृपेने आज जवळजवळ मी इथे आपल्या सोयाबीनच्या 4 जाती राष्ट्रीय स्तरावरती विकसित केल्या आहेत आणि त्या बऱ्यापैकी शेतकऱ्यांच्या पसंतीला उतरलेल्या आहेत. तसेच आपल्या भुईमुगाच्या 3 जाती फुले वारणा, फुले मुरणा, फुले चैतन्य या पण 3 जाती या राष्ट्रीय स्तरावरती कृषी संशोधन केंद्र कसबे डिग्रज इथून मला प्रसारित करायची आणि शेतकऱ्यांच्या सेवेस सादर करायची संधी मिळाली. तर अशा या एक आज आणि असं एक अत्यंत महत्त्वाचं एक सोयाबीन पीक महाराष्ट्राची याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत. पुढे जात नाही का हे? हॅलो हॅलो नेक्स्ट बाणावरती तुम्ही क्लिक करा सर. नेक्स्ट मध्ये हो हो होत आहे जर बोल फिरताय होत नाही मग एक झालेला असणार सर. पीपीटी एडिट म्हणून एक ऑप्शन असेल तिथं ना, पीपीटी एडिट म्हणून. काय पीपीटी ओपन केल्यानंतर वरती एडिट म्हणून ऑप्शन येतोय का? एडिट पीपीटी एनेबल एडिट म्हणून ऑप्शन आहे का? आता नेक्स्ट करा बरं, आणखी एकदा बघूया. हा एक मिनिट, पॉवर पॉइंट ओपन होत आहे आता. डोमेस्टिफिकेशन. हा, तर आपल्याला माहित आहे की सोयाबीन पीक काही हे आपलं नव्हे, हे भारतामध्ये 40-50 वर्षापूर्वी. माझा आवाज येतोय आता व्यवस्थिशीर? हॅलो येतोय आवाज? येतोय सर. हा, तर आज आपल्याला माहित आहे की आपलं जे ऍग्रिकल्चर आहे हे 10,000 वर्षापूर्वी सुरू झालं होतं, म्हणजे सेटल ऍग्रिकल्चर. आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा पिकाची जी लागवड आहे, तर हे त्यावेळेसच्या शेतकऱ्यांनी आपल्या ज्या जंगली जाती होत्या त्यातनं काही निवड करत करत आपलं ऍग्रिकल्चर त्यावेळेस 10,000 वर्षापासून सुरू झालं. त्यातल्या त्यात सोयाबीनचं जे पीक आहे हे 5,000 वर्षापूर्वी नॉर्थ ईस्ट चायनामध्ये हे याचं लागवडीखाली हे पीक आलं आणि त्याच्यातनं जो ज्याला आपण सोयाबीनला जे आपलं जे बॉटनिकल नेम आहे ग्लायसिन मॅक्स, याच्यामधनं जवळजवळ 80 अशा काही होत्या त्या ग्लायसिन मॅक्सच्या लँड रेसेस, म्हणजे आपले काय म्हणतात त्याला आपले जुन्या जाती. तर या जातीमधनं जवळजवळ आपण 4,500 अशा काही निवड झाल्यात आणि त्या आपल्या याच्यामध्ये सोयाबीन पिकाच्या वेगवेगळ्या जाती विकसित करण्यासाठी त्याचा उपयोग करण्यात आला. म्हणजे आजचं थोडंसं मी हे म्हणजे पाहतो की सोयाबीन पीक हे तांत्रिक म्हणजे एक महत्वाचं पीक आहे. आणि आजचा जो हा रामेती मधला जो ग्रुप या आज अटॅच असेल, तर या गोष्टी आपल्याला माहित पाहिजे की सोयाबीन पीक हे आपलं नव्हे, हे चीन मधनं आहे. त्याच्यासाठी मी थोडंसं तुम्हाला एक ब्रीफ मध्ये या पिकाची काही माहिती देतो आहे. आता हे भारतामध्ये कसं आलं, तर हे भारतामध्ये चायनामधनं हे पीक आलं आणि हे जे इंडोनेशियाचे व्यापारी होते आणि ते त्यांनी आपलं त्यावेळेसचं बर्मा आणि आताचं म्यानमार याच्या मार्फत ते आपल्या भारतामध्ये आलंय. त्यावेळेसचे जे व्यापारी चीनमधनं सिल्क घेऊन यायचे, आपण आता चायना सिल्क, आणि त्यांनी ते चीनमधनं आणलाय म्हणून त्याला जो हिमालयामधला जो सिल्क रूट अजूनही आहे तिथून ते आपल्या इथे याच्यामध्ये भारतामध्ये आलं. आणि आपल्याला माहिती आहे की चीन म्हणजे आपण चिनी मातीचे भांडे म्हणजे असं एक स्किल होतं आणि तसं सिल्क मध्ये पण त्यांचं हे होतं. तर अशा या व्यापाऱ्यांमार्फत हे पीक आपल्या भारतामध्ये या सिल्क रूट, हिमालयन सिल्क रूटद्वारे आपल्या भारतात आलाय. आणि याच्यामध्ये जो एक सायंटिफिकली ज्याच्यामध्ये याच्या व्हेरायटी डेव्हलप करायचा जो सिस्टमॅटिकली प्रोग्राम 1900 साली पुसा जे बिहारमध्ये आहे आणि बिहारला,
तर तिथे त्याचं संशोधन सुरू झालं 1900 मध्ये आणि अनेक व्हेरायटीची अनेक या सोयाबीनच्या पिकाच्या जातीच्या चाचणी आपण 1917 ते 1924च्या दरम्यामध्ये आपण तिथे पुसा बिहारला या चाचण्या घेतल्यात आणि त्यातनं आपल्याला त्या चाचण्या घेतल्यानंतर आपल्याला बऱ्याच काही व्हेरायटीज आहेत त्या उत्पादनात आणि फॉर्डरमध्ये या चांगल्या दिसल्या. तर असा हा या सोयाबीन पिकाचा इतिहास आहे. तुम्हाला आता माहित असेल की जे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च पुसा कॅम्पस न्यू दिल्ली म्हणतात, तर हे म्हणजे त्याच्यामुळे हे नाव पडलेलं आहे की बिहारमध्ये जे पुसा होतं आणि तिथे काहीतरी भूकंप झाला म्हणतात आणि ते भूकंप झाल्यामुळे ते पुसा इन्स्टिट्यूट इकडं नवी दिल्लीला शिफ्ट झालं, तर म्हणून ते आपल्या IRA झालं त्याला म्हणून पुसा कॅम्पस असं म्हणतात. तर हे सगळं जे संशोधन आहे 1900 साली पुसा बिहारमध्ये इथे आपले सुरू झालं भारतामध्ये. आणि आज आपल्या तुम्हाला माहिती आहे की आपल्या इथे एवढं मोठं क्षेत्र या पिकाने व्यापलेलं आहे. आता सोयाबीन बद्दल जर बोलायचं झाल्यास की सोयाबीन मध्ये सगळ्यात जास्त प्रथिनांचं प्रमाण आहे. एवढं अंड्यात नाही, मासोळ्यात नाही, मटणात नाही. तुम्ही या पॉवर पॉईंट वरून तुम्हाला दिसत असेल की जवळजवळ 40 ते 43% प्रथिनांचं प्रकार आहे. आणि म्हणजे चिकन मध्ये नाही आहे, मटणात नाही आहे, अंड्यात नाही आहे. पण मग आता ही स्लाइड दाखवण्याचा पुढे मी तुम्हाला याचा दाखवणार आहे पुढे आपल्याला काय करता येणार आहे याच्यातनं, जेणेकरून आपल्या शेतकऱ्याचं काय 2 पैसे शेतकऱ्याला किंवा व्हॅल्यू एडिशन करून शेतकऱ्याचं उत्पादन कसं वाढवता येईल हे. पण आजच्या घडीला आपलं जे सोयाबीनचं हे आहे हे तरी आपण सोयाबीनचं प्रोटीन आपल्या रोजच्या अन्नामध्ये आपण वापरत नाहीये किंवा ॲज अ फूड म्हणून पण बरंचसं सोयाबीनचं वापरत नाही. जी काही आज आपल्या भारतामध्ये प्रोडक्शन या सोयाबीनचं होतं त्यातलं 80% हे क्रशिंगला जातं आणि क्रशिंगला जाऊन त्याच्यातनं जे तेल निघतं आणि उरलेली जी पेंड आहे त्याला इंग्रजी म्हणतात DOC म्हणतात, डी ऑइल केक. आणि ही डी ऑइल केक एक्सपोर्ट होते डेव्हलप कंट्रीमध्ये आपलं ॲनिमल फीड, पोल्ट्री फीडसाठी. म्हणजे आपण आपलं प्रोटीन एक्सपोर्ट करतो आहे, पण वी आर नॉट युटिलाइजिंग दिस प्रोटीन इन युअर ह्युमन ॲज अ फूड. तर याच्यावरती आपण पुढे चर्चा करणार आहोत. तर याचं जर सोयाबीनचं कंपोजिशन दिसलं तर तुम्हाला माहिती आहे की प्रोटीन हे जवळजवळ 39 ते 43% आहे आणि तेलाचं प्रमाण जवळजवळ हे 18 ते 20% आहे. म्हणजे या पिकामध्ये दोन्ही पण आहे, सोयाबीन आपलं प्रोटीन पण आहे आणि तेल आहे. आणि म्हणून या पिकाची व्याप्ती म्हणजे तुम्हाला दिसेल की भारतामध्ये हे या जवळजवळ 120 लाख हेक्टरवर आणि महाराष्ट्रामध्ये 41 लाख हेक्टर क्षेत्रावरती याचं हे व्यापलं आहे. तर कारण काय आहे, या पिकामध्ये एक दोन्ही आहेत आणि म्हणजे एक तेलबिया पीक आहे आणि प्रोटीनचं पण पीक आहे. आणि जे काही आपलं आणि आपल्या शेतकऱ्यांच्या फार्मिंग सिस्टीम मध्ये हे पीक जसं आपल्या सांगली, सातारा, कोल्हापूरमध्ये ऊसामध्ये इंटरक्रॉपिंग मध्ये हे फिट झालेलं आहे. नंतर जो कोरडवाहू भाग आहे म्हणजे विदर्भ, मराठवाडा याच्यामध्ये आपलं तुरीमध्ये इंटरक्रॉप किंवा सोयाबीन फॉलोड बाय हरभरा हे असं एक क्रॉपिंग सिस्टीम मध्ये फिट बसलेलं पीक आहे. म्हणजे हे तुम्हाला मी सांगितलं की चायनामधनं आपल्या आलं 40-50 वर्षापूर्वी आणि आज एवढं मोठं क्षेत्र या पिकाने व्याप्त केलेलं आहे. तर आज या एवढं मोठं क्षेत्र आहेत आणि जवळजवळ आपल्या म्हणजे MPQ ज्युरिडिक्शन मध्ये धरलं म्हणजे 10 जिल्हे म्हणजे आपले जळगाव घ्या, धुळे पासून नंदुरबार, नाशिक तर कोल्हापूर पर्यंत, तर याचं क्षेत्र जवळजवळ 5 लाख हेक्टर पर्यंत क्षेत्र या पिकाचं आहे. मग आपण जर आपल्या भाग जर विचार केला कोल्हापूर भागामध्ये तर जवळजवळ हे 2 लाख हेक्टर पर्यंत याचं क्षेत्र आहे आणि याची उत्पादकता ही सगळ्यात जास्त उत्पादकता ही आपल्या कोल्हापूर विभागाची आहे. म्हणजे जवळजवळ 14 क्विंटल प्रति हेक्टरी आहे. आणि जर एरियाचा विचार केला तर सगळ्यात जास्त क्षेत्र हे 15 लाख हेक्टर हे लातूर विभागामध्ये आहे आणि त्याच्यानंतर अमरावती विभागामध्ये या पिकाचं क्षेत्र आहे. तर एवढं म्हणजे आणि एकूण क्षेत्र हे 41 लाख हेक्टर आहे. तर असं हे एक महत्वाचं पीक या आपलं महाराष्ट्राचं पीक आहे आणि याच्यामध्ये व्हॅल्यू ॲडिड म्हणजे दोन्ही प्रथिन आणि तेल असं दोन्ही देणारं हे पीक आहे. आपल्या प्रॉडक्ट ज्या सिस्टीम्स आहेत फार्मिंग सिस्टीम्स तर याच्यामध्ये पण ते फिट झालेलं आहे आणि म्हणून याची व्याप्ती ही आपल्या म्हणजे दक्षिणेकडून उत्तरेकडे आणि पूर्वेकडून पश्चिमेकडे भारतामध्ये या पिकाची व्याप्ती वाढलेली आहे. आता
आपल्याला माहित आहे आज मोठा बदलते वातावरण आणि सोयाबीन वाढीचे व्यवस्थापन. तर आज आपल्याला माहित आहे की बदलत्या वातावरणामुळे किती प्रश्न आहेत. आताच आपण ही जी आपली सिच्युएशन आपण अनुभवतो आहे, अत्यंत काही काही गोष्टी, वाईट गोष्टी घडतायत, या व्हायरस सारखे तयार होत आहेत आणि या बदलत्या वातावरणाचा आपल्या सोयाबीन पिकावरती पण मोठा परिणाम होतो. आणि या बदलत्या वातावरणाला एक ब्रीडर म्हणून किंवा जे शास्त्रज्ञ आहेत यांना एक चॅलेंज असतो की या बदलत्या वातावरणाला अनुषंगिक, या चेंजिंग क्लायमेटला त्यानुसार चांगल्या उत्पादन देणाऱ्या जाती विकसित करणे गरजेचं असतं. आणि त्या दृष्टीने या पिकाच्या बद्दल जर पाहिलं आपण तर या पिकाला 35 डिग्री सेंटीग्रेडच्या वरती जर तापमान वाढलं तर याच्यामध्ये जवळजवळ 25% घट होते आणि सरासरी तापमान याला 20 ते 30 डिग्री सेंटीग्रेड लागतं आणि सेंटीग्रेड लागतं. आणि याच्यात महत्वाचं एक आपल्या याच्यात खरीपाचं हे पाहण्यात आलं तर 80% पेक्षा जर जास्त आर्द्रता असेल आणि रिमझिम पाऊस असेल तर सोयाबीनवरील अळींचा प्रमाण हा अनुकूल ठरतं. आणि दुसरं म्हणजे असं आपल्या जो भागातला तांबेरा आहे तर सकाळचं म्हणजे दवबिंदू असतील, आर्द्रता असेल आणि तापमान 25 ते 30 डिग्री असल्यास तांबेरा रोगाचा झपाट्याने प्रसार होतो. तर अशा याच्या वेगवेगळ्या वातावरणाचा या पिकावरती परिणाम होतो आणि या परिणामाला म्हणजे टक्कर देणाऱ्या किंवा त्यातल्या त्यात चांगल्या अशा जाती विकसित करण्याचे काम आमचं कृषी संशोधन केंद्र कसबे डिग्रज करत आहे. आता तुम्हाला माहित आहे की मॅक्झिमम म्हणजे आपल्याला कोणत्याही वाणाचा इम्पॅक्ट हा फार मोठा असते. जवळजवळ आपण एक अंदाज असं धरूया की 60% त्या वाण आणि 40% मॅनेजमेंट याच्यावरती आपलं उत्पादन सगळं अवलंबून असतं. आणि त्यासाठी आपल्याला आपल्या महाराष्ट्रामध्ये आम्ही संशोधनाच्या दृष्टीने 2 भाग पाडलेले आहेत. एक आपला जो कोल्हापूर विभाग आहे ज्याच्यामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा असे 3 जिल्हे येतात. हा म्हणजे तांबेरा प्रभावित भाग आहे, म्हणजे रसप्रोन. इथे तांबेरा रोग येतो आणि तांबेरा रोग हा सोयाबीन पिकाचा मुख्य शत्रू आहे. आणि इथली आपली उत्पादकता काही शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त 2.5 म्हणजे 40 म्हणजे हे एकरी 18-19 क्विंटल पर्यंत उत्पादन काढलेलं आहे. आणि पण इथे आपल्याला या भागासाठी तांबेरा प्रतिकारक वाण आपल्याला गरजेचा आहे, म्हणजे जो आपला कोल्हापूर विभाग आहे. आणि म्हणजे आपला जो एरिगेटेड ट्रॅक आहे किंवा कृष्णा बेसिन म्हणून आपण कृष्णा म्हणजे त्याच्यामध्ये. आणि दुसरा जो एरिया येईल तो म्हणजे आपल्या जे इतर भाग आहेत विदर्भ, मराठवाडा किंवा खानदेश किंवा नगर पासूनचा पुढचा, तर इथे तांबेरा रोग येत नाही. तर आणि तिथली बरीचशी आपली जी आहे शेती आहे ही सोयाबीनची शेती ही पावसावरती अवलंबून आहे. तर त्यांना असे म्हणजे रस फ्री अशा पाहिजेत, लवकर येणारे वाण असे पाहिजेत. तर या दृष्टीने आपल्याला म्हणजे आम्हाला याच्यावरती विचार करावा लागतो की आपल्याला कशा जाती, हे चित्र महाराष्ट्राचं चित्र डोळ्यासमोर धरून की आपल्याला ब्रीडिंग प्रोग्राम हा आम्हाला त्या अनुसार ठेवावा लागतो. तर आज आपल्याला माहित आहे की भारतामध्ये JS 335 नावाचं हे जे वाण आहे हे जवाहरलाल नेहरू कृषी विश्वविद्यालय जबलपूर इथून विकसित झालेलं आहे. आणि याची व्याप्ती एवढी मोठी आहे आणि होती आणि आता थोडी कमी होते. पण हे वाण अत्यंत चांगलं उत्पादन देणारं आणि म्हणजे सगळीकडनं म्हणजे आपल्या पार काश्मीर पासून तर खालपर्यंत या वाणाची लागवड होत होती. म्हणजे याच्यामध्ये वाढर अडॅप्टेबिलिटी आहे आणि हे एक चांगलं वाण आहे. पण हे वाण तुम्हाला माहित आहे की JS 335 हे वाण आपल्या तांबेरा रोगाला बळी पडणार आहे. म्हणजे आपला जरी हा कोल्हापूर विभाग जर घेतला आपण तर इथे पण फार मोठ्या प्रमाणावरती JS 335चं क्षेत्र होतं आणि हे वाण पण तांबेरा रोगाला हे बळी पडत होतं. दुसरं जे वाण आहे हे JS 9305 हे जवळजवळ 1 आठवडा JS 335 या वाणापेक्षा लवकर येणारा वाण होता. इकडे आपल्या भागामध्ये या वाणाला राणी म्हणतात बरेचसे शेतकरी. तर हे वाण चांगले होते, लागवडीत होते. पण या म्हणजे तांबेरा रोग आला तर हे तांबेरा रोगाला बळी पडत होते. तर आता तांबेरा रोगाचा फोटो आहे. आणि आपल्याला माहित आहे की जर
म्हणजे योग्य वेळेला योग्य बुरशीनाशकांनी जर शेतकरी या सोयाबीनच्या तांबेरा रोगाचं जर नियंत्रण करू शकले नाहीत तर मोठ्या प्रमाणावर 80% नुकसान होतं. कारण एखादा पाऊस चालू असेल आणि तांबेरा रोग आला तर मोठ्या प्रमाणावरती हा म्हणजे आपण योग्य बुरशीनाशकाचा स्प्रे घेऊ शकत नाही आणि स्प्रे न घेतल्यामुळे तो अचानक असा फार मोठ्या प्रमाणावरती पसरतो आणि मोठ्या प्रमाणावर त्याचं नुकसान होतं. तर असा हा तांबेरा रोग आपल्या इथल्या म्हणजे सोयाबीन पिकाचा एक मुख्य शत्रू आहे. आता हा जो फोटो आहे हा मी कोल्हापूर जिल्ह्यातनं घेतलेला आहे याच्यातलं. तर इथं या फोटोवरून तुम्हाला एक सरळ दिसेल की केवढा मोठा मॅनेजमेंट प्रॅक्टिसचा इम्पॅक्ट होतो. आता हा खिद्रापूर पासचा फोटो आहे आणि या फोटोमध्ये तुम्ही पाहायला की लागून 2 शेत आहेत. म्हणजे मला अशा सर्वे करताना हा फोटो म्हणजे हे शेत दिसलं आणि त्यावेळेस हा फोटो घ्यायचा एक चांगला चान्स आला. तर इथे विचारलं तर हा जो हिरवागार प्लॉट दिसतो आहे तर या शेतकऱ्यांनी वेळेवरती बुरशीनाशकाचा तांबेऱ्याच्या बुरशीनाशकाचा स्प्रे घेतला आणि त्यामुळे पीक वाचवण्यात बऱ्यापैकी त्यांना यश आलं. शेजारचा जो प्लॉट आहे त्यांना म्हणजे योग्य वेळेला स्प्रे घेता आला नाही आणि पहा तुम्ही मोठ्या प्रमाणावरती याचं सोयाबीन पिकाचं नुकसान झालेलं आहे. म्हणजे याच्यावरून लक्षात येईल जर म्हणजे केवढा मॅनेजमेंटचा केवढा मोठा इम्पॅक्ट आपल्या याच्यावरती होतो आणि या अनुषंगाने मग याला सोल्युशन काय, याला मार्ग काय आहे की शेतकऱ्याच्या अडचणी असतात, तांबेरा तर येणारच आहे, उत्पादन नुकसान होणार आहे. मग याला एकच सोल्युशन असतं की तांबेराला प्रतिकारक वाण आपण संशोधित केले पाहिजेत आणि त्या दृष्टीने आमच्या संशोधन केंद्राने 2004 साली ही व्हेरायटी 2004 साली ही व्हेरायटी फुले कल्याणी नावाची DS-228 ही वाण आपण प्रसारित केलं होतं आपल्या कृषी संशोधन केंद्र कसबे डिग्रजीतून आणि 2006 साली ही नोटिफाय झाली. ही व्हेरायटी जी आहेत आपले स्वर्गीय डॉक्टर RC पाटील यांनी आपलं फुले 265 हे वाण ऊसाचं संशोधित केलं होतं. त्यांनी हे वाण विकसित केलेलं आहे. वाण विकसित केलेलं होतं. तर हे वाण आहे. पण हे वाण कसं आहे की हे वाण तांबेरा रोगाला म्हणजे कमी बळी पडणारं वाण आहे आणि कसं आहे याच्यामध्ये स्लो रस्टिंग म्हणजे जर JS 335 वरती आज तांबेरा आला किंवा 9305 या वाणावरती आज तांबेरा आला तर या वाणावरती 1-2 दिवस नाही उशिरा येतो. म्हणजे याला मी स्लो रस्टिंग असं म्हणतो. तर म्हणजे आपल्याला शेतकऱ्यांना याच्यामध्ये आपल्याला स्कोप भेटतो फवारणीचा म्हणजे एक वेळ मिळतो. तर असं हे वाण आहे आणि हे वाण आज आपल्या भागातही आहेत काही चांगल्या प्रमाणात. आणि दुसरं म्हणजे पर्टिक्युलरली हा जो लातूर, बीड, उस्मानाबाद आहे या भागामध्ये हे वाण मोठ्या प्रमाणावरती या वाणाची मागणी आहे आणि आता बऱ्यापैकी बाकी ठिकाणी पण महाराष्ट्रामध्ये या वाणाची लागवड होते आहे. त्यानंतर आपण हे जे फुले अग्रणी वाण आहे 2015 साली आपण हे प्रसारित केलेलं आहे आणि हे वाण फुले अग्रणी हे वाण तांबेऱ्याला प्रतिकारक आहे. 100 ते 110 दिवसात तयार होणारं वाण आहे हे आणि हे वाण राष्ट्रीय स्तरावरती प्रसारित झालेलं आहे. म्हणजे दक्षिण महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू या राज्यासाठी लागवडीसाठी याची शिफारस झालेली आहे आणि तांबेरा रोगाला चांगलं प्रतिकारक असं हे वाण आहे. याच्यावरती तांबेरा येत नाही आणि अजूनही मला असं की कोल्हापूर जिल्ह्यातनं बऱ्याचशा शेतकऱ्यांची आम्हाला फुले अग्रणी हेच वाण पाहिजे कारण याच्यामध्ये चांगलं यील्ड पोटेन्शियल या वाणामध्ये आपल्याला या वाणामध्ये आहे. फक्त या वाणाचं असं आहे की लेट आहे आणि थोडा दाणा बारीक आहे. पण आपल्या भागामध्ये की जे काही शेतकऱ्यांची पर्टिक्युलरली या वाणाला चांगली मागणी आहे कारण याची उत्पादन क्षमता फार मोठी आहे. तर तुम्हाला आता एक फोटो हा दिसतो आहे की आम्ही या वाणाचं एक डेमॉन्स्ट्रेशन घेतलं होतं. त्याच्या सोबत JS 335 फुले कल्याणी हे वाण आम्ही लावलेले होते आणि या शेतकऱ्यांना आम्ही सांगितलं होतं की आपण बिलकुल याच्यावरती तांबेऱ्याचं नियंत्रण करायचं नाही, कोणतीही बुरशीनाशक आपण मारायचं नाही. तर या फोटोवरून तुम्हाला क्लिअर दिसेल की हे फुले जे KDS 344 आहे फुले अग्रणी हे वाण हे तांबेऱ्या रोगाला बळी पडत नाही. म्हणजे याच्यावरून तुम्हाला याच्यावरून शेतकऱ्याचा जो फवारणीचा खर्च आहे हा वाचलेला आहे. दुसरी गोष्ट जी तांबेऱ्यामुळे उत्पादनात येणारी घट आहे ती कमी झालेली आहे आणि महत्वाचं म्हणजे पोल्युशन
हे कमी झालेलं आहे. तर एवढा मोठा इम्पॅक्ट आपण जर एखादं प्रतिकारक वाण काढलं तर हा याच्यावरून तुम्हाला दिसून येतो. आता हे आपले प्रशांत पाटील आहेत, मला वाटतं यांचं उद्या लेक्चर आहे याच्यावरती. तर यांनी या आपल्या फुले अग्रणी म्हणजे KDS 344 या वाहनाचं एकरी 28 क्विंटल उत्पादन काढलेलं आहे. त्यांची मॅनेजमेंट मी स्वतः प्लॉट त्यावेळेस पाहिला होता. त्यांनी त्यांचा प्लॉट म्हणजे त्यांनी ड्रीप वगैरे करून आणि योग्य फर्टिलायझेशन करून एक चांगलं मॅनेजमेंट करून यांनी असं एक चांगलं एक हायेस्ट यील्ड म्हणजे एकरी 28 क्विंटल या फुले अग्रणी वाहनाने त्यावेळेस त्यांच्या इकडे दिलेलं होतं. आणि त्याच्यात त्यांना कंपॅरिझनमध्ये JS 335 21 क्विंटल मिळालं होतं, 9305 16 क्विंटल मिळालं होतं आणि DS 228 20 क्विंटल आणि फुले अग्रणी हे 28 क्विंटल असं हे त्यांना उत्पादन मिळालेलं आहे. तर असं हे चांगलं हे उत्पादन पोटेन्शियल चांगलं असलेलं, उत्पादन क्षमता चांगलं असलेलं हे फुले अग्रणी हे वाण आहे. नंतर हा एक जो आहे हे शेतकरी मासिकामध्ये हा एक यशोगाथा पब्लिश झाली होती आणि याचे जे लेखक आहेत DM काळे हे आपल्या भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर मधले शास्त्रज्ञ आहेत आणि त्यांनी ही यशोगाथा लिहिलेली आहे. हे जाधव म्हणून शेतकरी आहे सातारा जिल्ह्यातले, वाई तालुक्यातले. तर त्यांना पण एकरी 21 क्विंटल पर्यंत या फुले अग्रणी वाणाचं उत्पादन मिळालं होतं. तर असं हे एक वाण आहे आणि याचं अजूनही आपल्या या सीड प्रोडक्शन चेनमध्ये फुले अग्रणी हे वाण आहे. महाराष्ट्र राज्य बियाणे मंडळाकडे पण याचं बियाणं उपलब्ध आहे. माझी तर अशी विनंती राहील की आपल्या महाबीज इकडे आपल्याला JS 335 किंवा फुले 9305 हे वाहन जातात, तर तुम्ही जे आपल्या भागासाठी जे शिफारस केलेले वाहन आहे याची मागणी करावी आणि त्यातल्या त्यात कोल्हापूर विभागासारखी जिथे पोटेन्शियल आहे तिथे महाबीजला म्हणजे आपल्या कृषी खात्याने की आम्हाला या तांबेऱ्याला ज्या बळी पडतात. आता शेवटी काय होतं की जे वाण उपलब्ध आहेत ते शेतकरी लागवडीखाली घेतो. आता जर महाबीजनी JS 335 इकडे आणून दिलं म्हणजे वेगवेगळ्या सोसायट्यांना किंवा दुकान डीलरला, तर म्हणजे नाईलाजास्त शेतकरी ते बियाणं घेऊन जातो. पण त्याऐवजी जर हे वाण जर महाबीजनी वगैरे विक्रीला आणले तर याचं चांगला एक आपल्याला हळूहळू उत्पादन वाढवायला मदत मिळेल. आता ठीक आहे, थोडंसं वाण बदललं की थोडीशी मॅनेजमेंट आपल्याला बदलायला पाहिजे आणि बरेचसे अभ्यासू शेतकरी असतात ते बरोबर पैकी आपली म्हणजे त्या जातीच्या वाढीनुसार वगैरे आपली मॅनेजमेंट आपलं सोईंग पॅटर्न वगैरे बदलतात आणि त्यातनं हळूहळू हा बदल घडतो आणि उत्पादनात वाढ होते. नंतर हे जे वाण आहे फुले संगम हे वाण आता आज महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती याची मागणी आहे आणि याचं म्हणजे कसं आहे, हे तांबेऱ्या रोगाला कमी बळी पडणारं वाण आहे. मूळकूज खोडकूज या रोगास मध्यम म्हणजे मॉडरेटली टॉलर आहे आणि हे वाण जवळजवळ 100 ते 105 दिवसात तयार होतं आणि हे वाण महाराष्ट्रासाठी कर्नाटका, तेलंगणा, तामिळनाडू या राज्यासाठी शिफारस केलेलं आहे आणि फार मोठ्या प्रमाणावरती आज मी पाहतोय अनेक शेतकऱ्यांचे फोन येत आहेत की आमच्या विद्यापीठाला पण होते, जे काही आम्ही बियाणं तयार केलं तर हे फुले संगम वाणाचा मोठ्या प्रमाणावरती याची मागणी आहे. याचा जो बी आहे हे चांगलं एक बोल्ड आहे आणि त्याला मार्केट रेट पण चांगला मिळतो आणि आपल्या मॅच्युरिटी याची बाकी भागामध्ये 100 दिवसात तयार होतं. आपल्या ज्या काही भारी जमिनी आहेत तर यामध्ये हे 100 ते कधी कधी 110 120 दिवस घेतात आणि या वाहनाचं आपल्याला तालुका कृषी अधिकारी माने साहेब यांनी झुकेनी फार्मर प्रोड्युसिंग कंपनीच्या माध्यमातून आज इकडं इस्लामपूर भागामध्ये म्हणजे सीगाव वगैरे त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती याचं बीजोत्पादन घेतलेलं आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य की आपणाला जे जर या वाणाचं बियाणं लागलं तर आपल्या इथे आपल्याच जिल्ह्यामध्ये सांगली जिल्ह्यात याचं बियाणं उपलब्ध आहे. तर आपण माने साहेबांशी जर संपर्क साधला तालुका कृषी अधिकारी इस्लामपूर तर आपल्याला त्यांच्याकडनं या जातीचं बियाणं उपलब्ध होऊ शकते. पण फक्त आता मला एक सांगायचं आहे की शेतकऱ्यांचा असा एक फीडबॅक आलेला आहे की हे वाण उंच वाढतं यातला होतं. तर याच्यामध्ये एक महत्वाचं म्हणजे पेरणीचं अंतर हे अत्यंत महत्वाचं आहे. आता आपणाला माहित आहे की थोडंसं म्हणतात ना की 11-12 म्हणजे थोडं काळ अंतर बदललं की भाषा बदलते, हे बदलतं. तसंही असतं. तर आपल्या या वातावरणाचा परिणाम आपल्या ज्या सांगली, सातारा, कोल्हापूर मधल्या जमिनी हे शुगरकेन बेल्ट आहे आणि नायट्रोजन युक्त नत्राचं प्रमाण बरंच आहे, भारी जमिनी आहेत
तर याची वाढ मोठ्या प्रमाणावर होते. म्हणून एक असं आहे की याला पातळ पेरणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे आता काही म्हणजे 2 ओळीतील अंतर, तर हे आपलं एक 2 फूट तरी असावं आणि 2 रोपातील अंतर अर्धा फूट ते 1 फूट असावं, असा एक शेतकऱ्यांचा फीडबॅक आम्हाला येतो आहे. थोडंसं दाट झालं तर हे वाण काढावर जातं आणि थोडं शेंगा कमी लागतात. जर पातळ पेरलं आपण तर याच्यामध्ये म्हणजे पातळ पेरलं आपण तर याचे ब्रांचिंग चांगले होते आणि शेंगाचं प्रमाण भरपूर लागतात. आता आपला जो कॉन्सेप्ट आलेला आहे BBF, ब्रॉड बेस फरो, तर हा कॉन्सेप्ट काय तेच आहे की आणि त्याच्यामुळे काय होतं की ब्रॉड बेस म्हणजे बियाणं कमी लागतं, झाडांना हवा खेळती राहते आणि आपले जे आदरणीय सचिव साहेब आहेत, डवले साहेब, तर त्यांचा तर एक फुले म्हणजे सोयाबीन हे त्यांचा एक ड्राईव्ह आहे की BBF मध्ये वरती याचं प्लॅन्टिंग करावं सोयाबीनचं आणि त्याचा चांगला फायदा आपल्या शेतकऱ्यांना म्हणजे उत्पादनात वाढ होते आणि शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतोय. तर या म्हणजे लागवड करताना फुले संगम मध्ये माझं एक हे राहील की सबमिशन असं राहील की आपण शेतकऱ्यांना सांगताना हे वाण पातळ पेरावं, प्लांट टू प्लांट आणि रो टू रो डिस्टन्स याच्यामध्ये महत्वाचं आहे. दाट झालं तर उंच वाढत काढावर जातं आणि उत्पादन पर्यायाने उत्पादन थोडं कमी होतं. तर ही एक महत्वाची गोष्ट या व्हेरायटी बद्दल आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर आता हे फोटोग्राफ्स आहे, हे पण आम्ही सोबत JS 335 लावलं होतं आणि JS 335 वरती तांबेरा रोग आला आणि फुले संगम म्हणजे KDS 726 म्हणजे कसबे डिग्रस सोयाबीन या वाणावरती तांबेरा रोग आला आहे. तर हे आमच्या प्रयोगामध्ये पण आम्हाला दिसून आलेलं आहे. हा, दुसरं जे वाण आहे ते फुले किमया KDS 753, हे वाण जवळजवळ 8-10 राज्यांसाठी प्रसारित झालेलं आहे. म्हणजे याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की याची वायडर अडॅप्टेबिलिटी चांगली आहे, वायडर अडॅप्टेबिलिटी. आणि हे वाण एक 100 ते 110 115 दिवसात तयार होतं. कोरडवाहू भागामध्ये हे वाण तर 100 दिवसात तयार होतं, असा एक फीडबॅक आलेला आहे. आणि तांबेरा रोगाला प्रतिकारक आहे. काही फीडबॅक आलाय की थोडं कमी फुटतं. आणि आता पुढे आपल्याला हा पर्यायी पाहावं लागेल की हे याचा जो बी आहे, बियाण्याचा आकार आहे, हे फुले संगमपेक्षा एक थोडं हे मीडियम साईजचा याचा दाना आहे आणि एक चांगलं हे वाण आहे. वायडर अडॅप्टेबिलिटी याची आहे. आज महाराष्ट्र राज्य बियाणे मंडळाने उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये या वाणाचं चांगलं उन्हाळी बीजोत्पादन कार्यक्रम घेतलेला आहे आणि तिथले जे काही अधिकारी आहेत ते पाहतायत की आपले डिस्ट्रिक्ट सीड सर्टिफिकेशन ऑफिसर गोजमुंडे साहेब आहेत, तर त्यांचा पण चांगला याच्यावरती अभ्यास आहे आणि ते त्यांचं असं म्हणणं आहे की हे वाण एक चांगलं आहे. त्या भागामध्ये जवळजवळ आपल्याला 100 दिवसात हे वाण तयार होणार असल्यामुळे आपल्याला JS 335 ला पर्यायी वाण म्हणून पुढे येऊ शकतं. तर असं हे चांगलं वाण आपल्या कृषी संशोधन केंद्र कसबे डिग्रस इथून विकसित झालेलं आहे. आणि याचं क्षेत्र आणि याचं बियाणं आता थोडं ज्या फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे त्यांच्याकडे उपलब्ध आहे. आमचं विद्यापीठ आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, इथे पण बियाणे विभागामध्ये याचं ब्रीडर सीड पण उपलब्ध आहे. तर असं हे वाण, आणि हे वाण आता जस्ट म्हणजे रिलीज झालं 2020 साली झालेलं वाण आहे. आणि म्हणजे महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, झारखंड, छत्तीसगड, ओरिसा, आसाम व नॉर्थ ईस्टर्न स्टेट म्हणजे जे आसाम, मेघालय, त्या सगळ्या एवढ्या राज्यांसाठी हे वाण आपण देशाला आपण दिलेल्या आपल्या छोट्याशा या कृषी संशोधन केंद्र कसबे डिग्रस इथून हे वाण विकसित झालेलं आहे आणि बऱ्या प्रमाणावर या वाणाची आता मागणी वाढते आहे. नंतर कोल्हापूर इथून आपण एक KS 103 हे वाण विकसित केलेलं होतं. हे वाण उत्पादनाला चांगलं आहे, तांबेऱ्याला कमी बळी पडणार आहे आणि याची मॅच्युरिटी पण 110-115 दिवसापर्यंत तयार होतं. थोडं JS 335 म्हणजे आपल्या जी फुले अग्रणी वाण आहे याच्यासारखंच हे वाण आहे. नंतर आता आपण एक नवीन वाण आता जस्ट या वर्षी आपण एक वाण मी आयडेंटिफाय झालेलं, आता हे सांगायचं KDS 992.
तर हे वाहन आता फक्त आयडेंटिफाय झालेलं आहे, अजून नोटिफिकेशन झालेलं नाही. आणि काहीतरी आजकाल माहिती आहे तुम्हाला, या सोशल मीडिया वगैरे याच्यावरती बऱ्याचशा गोष्टी व्हायरल होतात, काही चांगल्या होतात, काही होतात. तर थोडंसं मला एक गैरसमज दूर करायचा आहे की हे फुले दुर्वा हे वाहन हे आपल्याला सदर्न भारत म्हणजे दक्षिण भारत महाराष्ट्रासाठी कर्नाटका, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यांसाठी शिफारस झालेलं आहे. हे वाहन फक्त आयडेंटिफाय झालेलं आहे, म्हणजे याची शिफारस झालेली आहे, अजून याचं नोटिफिकेशन निघायचं आहे. आणि नोटिफिकेशन निघाल्यावरती आपण हे याचं म्हणजे आपण बीजोत्पादन साखळीमध्ये हे येतं. तर असं हे वाहन आहे. आणि या वाहनाने पण आपल्या JS 335 पेक्षा 17% जास्त उत्पादन दिलेलं आहे. आणि JS 9305 पेक्षा 27% उत्पादन दिलेलं आहे. आणि हे सगळं म्हणजे हे जे आहे हा प्रयोगातून आलेला डेटा आहे. आणि जे काही उत्पादन येतं हे सगळं तिथल्या म्हणजे प्रायोगिक तिथल्या वातावरणावरती अवलंबून असतं. मग काही पेपरमध्ये आलं की डबल उत्पादन देणारं वाहन वगैरे, तसं काही नसतं. तर आपली मॅनेजमेंट, आपली जमीन याच्यावरती आणि याच्यावरती सगळे त्यावेळेसचं उत्पादन हे त्या जातीचं अवलंबून असतं. तर आणि ह्या वाहनमध्ये आपलं जे आता तुम्ही पाहताय की काढणीच्या वेळेस जर पाऊस आला तर दाण्यावरती असं तुम्हाला लाल लाल ठिपके मिळतात. तर त्याला कमी बळी पडणारं असं, त्याला आपण पर्पल सीड स्टेन म्हणतो. त्याला त्या रोगाचं नाव आहे पर्पल सीड स्टेन, म्हणजे तो सर्कोस्पोरा कुकुची या बुरशीनाशकामुळे होतो. आणि दुसरं म्हणजे याच्यामध्ये आपल्या धारवाड, इंदोर आणि पंतनगर जे उत्तरांचलमध्ये आहे, तिथे राष्ट्रीय स्तरावरती या वाहनावरती काही प्रयोग झाले. आणि त्यांना असं दिसून आलं की हे वाहन थोडं पोडोप्टेरा अळीला कमी बळी पडणार आहे. किडींसाठी प्रतिकारक वाहन शोधणं हे फार कठीण आहे. आणि अजून तरी आपल्याला असं एकदम प्रतिकारक वाहन किडीसाठी म्हणजे त्यातल्या तर अळींसाठी असं नाही आहे. पण मला सांगायचं की त्यातल्या त्यात एक थोडंसं प्रॉमिस या वाहनाने याच्यात दाखवलेलं आहे. म्हणजे एक चांगली गोष्ट ही आहे की या फुले दुर्वा म्हणजे 992 या वाहनाने दिलेलं आहे. याचं दुर्वा नाव ठेवण्याचं कारण म्हणजे आपलं सांगलीचं आराध्य दैवत गणपती आहे. आणि त्याच्यामुळे फुले दुर्वा हे नाव आम्ही या वाहनाला दिलेलं आहे. आणि हे वाहन या वर्षी नोटिफाय होईल आणि पुढच्या वर्षी याचं बियाणं सर्वांना म्हणजे शेतकऱ्यांना आणि वेगवेगळ्या बीजोत्पादन यांना योजनेला हे वाहनाचं बियाणं हे पुढच्या वर्षी उपलब्ध होईल. तर हा त्याचे फोटोग्राफ्स आहेत या फुले दुर्वा वाहनाचे आहेत. नंतर असंच आपलं जसं कृषी संशोधन केंद्र कसबे डिग्रज हे असं संशोधनाचं काम करतं, तर आगरकर इन्स्टिट्यूट जे आहे पुण्याचं, तिथून पण आपल्याला इथे याच्यावरती संशोधन चालतं. आणि त्यांनी हे MECS 1460 हे वाहन विकसित केलेलं आहे. दाना फुलाचा रंग हा पांढरा आहे आणि कालावधी याचा 90 दिवस आहे. पण हे तांबेरा रोगाला म्हणजे बळी पडणार आहे. तर असं हे वाहन आहे, म्हणजे लवकर येणारं वाहन आहे हे आगरकर इन्स्टिट्यूटने काढलेलं. नंतर हा एक जो वाहन आहे MECS 1520, तर हा एक 100 दिवसात येणारा वाहन आहे. आणि याचा फुलाचा रंग जांभळा आहे आणि शेंगा फुटण्याला थोडं टॉलरंट आहे. मशीनद्वारे काढता येतात. आणि विविध किडींना साठी आहेत. आणि आपल्या म्हणजे सेंट्रल इंडियाला साठी हे शिफारस केलेलं आहे. आता तुम्हाला एक सांगतो की आपलं जे कृषी संशोधन केंद्र कसबे डिग्रज आहे ना, हा तांबेऱ्याचा हॉटस्पॉट आहे. म्हणजे आमच्या संशोधन केंद्रात मध्ये की आपल्याला तांबेरा प्रतिकारक म्हणजे जाती शोधून काढायला आम्हाला ते काम दिलेलं आहे. आणि त्यामुळे आम्ही अशा तांबेरा प्रतिकारक हे वाहन आम्ही काढू शकतो. आणि त्यामुळे डिग्रजचे जे वाहन आहेत ते तांबेऱ्याला कमी बळी पडणारे किंवा तांबेऱ्याला प्रतिकारक असे वाहन आहेत. तर याच्यावरती पण असे हे आगरकर इन्स्टिट्यूट काम करत आहे. आणि यांनी पण अशा वेगवेगळ्या जाती विकसित केलेल्या आहेत. आता ही जात ही आपल्या महाराष्ट्रासाठी शिफारस नाही आहे. नंतर ही MECS 1188 हे वाहन आपल्या इकडे बऱ्यापैकी लागवडीखाली काही शेतकऱ्यांनी आणलेलं आहे. आणि आज मला वाटतं याचं महाराष्ट्र राज्य बियाणे मंडळाकडे पण याचं आहे. याचा कालावधी 100 ते 105 दिवसात तयार होणार असं हे वाहन आहे. नंतर MECS 1281 हे वाहन आहे. याची उत्पादन क्षमता एक जवळजवळ 30 क्विंटल पर्यंत आहे. आणि पक्वता याची 100 दिवसापर्यंत होतो. तर नंतर म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये 4 ठिकाणी या सोयाबीनचं संशोधन चालतं.
पहिलं म्हणजे कृषी संशोधन केंद्र कसबे डिग्रज इथे, दुसरं आगरकर इन्स्टिट्यूट पुणे येथे, तिसरं वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी इथे याचं संशोधन चालतं, आणि चौथं डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ याच्या अंतर्गत अमरावती इथे याचं सोयाबीनचं संशोधन चालतं. तर यांनी पण PKV येलो गोल्ड 1001, नंतर AMS MB 5-18, नंतर AMS 14-1 आणि AMS 100-39 हे वाण वेगवेगळे वाण विकसित केलेले आहेत, आणि हे वाण कोरडवाहूसाठी चांगले आहेत. त्यातल्या त्यात मला या म्हणजे जे अंबा म्हणून वाण आहे आता निघालेलं AMS 100-39 हे वाण एक चांगलं असं महाराष्ट्रामध्ये एक चांगलं वाण असं राहील, पुढे येईल. आता हे जस्ट 2021 मध्ये हे वाण विकसित झालेलं आहे, म्हणजे आपल्या फुले दुर्वामध्येच हे वाण विकसित झालेलं आहे. फुले दुर्वा सोबतच हे वाण विकसित झालेलं आहे. आणि याचं एक चांगलं हे वाण आता यावर्षी रिलीज झाल्यामुळे याचं बियाण्याचा थोडा हे राहील, कारण आता बियाणं मल्टिप्लाय करायला वेळ लागतो, आणि तर असं एक चांगलं प्रॉमिसिंग वाण आपल्याला आहेत. तर असे अनेक म्हणजे 4 म्हणजे 3 कृषी विद्यापीठ आणि एक ही आगरकर इन्स्टिट्यूट संस्था ही वेगवेगळे वाण विकसित करायचं आपलं हे म्हणजे प्रयत्न चालू आहे. नंतर मराठवाडा कृषी विद्यापीठाचं हे MES 158 हे वाण बऱ्यापैकी आज मोठ्या प्रमाणावरती लागवडीखाली आहे. महाराष्ट्र राज्य बियाणे मंडळ आहे. हे वाण जवळजवळ याच्या शेंगा कमी फुटतात आणि खोड माशी थोडंसं सहनशील आहे. नंतर दुसरं जे वाण आहे हे MES 162 आहे. हे मशीनद्वारे म्हणजे याच्या ज्या शेंगा आहेत त्या शेंगा जराशा एक हितभर अशा वरती लागतात, आणि त्याच्यामुळे हे मेकॅनिकल हार्वेस्टिंगला म्हणजे आपल्याला माहित आहे की विदर्भ मराठवाड्यामध्ये लँड होल्डिंग हे फार मोठं असतं, आणि तिथे जर म्हणजे मशीननी काढणीसाठी जर असेल तर वाण योग्य असतात. आणि त्याच्यासाठी आपल्याला ज्या सोयाबीनच्या झाडाला शेंगा आहेत त्या कमीत कमी हितभर तरी वरती लागायला पाहिजे, म्हणजे जर मशीननी कापणी जर आपण केली तर शेंगा खाली राहत नाही. तर त्या दृष्टीने हे मराठवाडा कृषी विद्यापीठाने हे MES 162 हे वाण विकसित केलेलं आहे. नंतर दुसरं जे वाण आहे ते MES 612 हे वाण पण चांगलं आहे, 100 दिवसात तयार होणार आहे. तर असे अनेक वाण आपल्याला आपल्या इथे महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहेत आणि म्हणजे कसं सांगायचं तात्पर्य झालं की आज आपण पाहतोय की म्हणजे व्हेकल्समध्ये की आपलं मारुती आहे, टाटा आहे, फोर्ड आहे, हे आहे, अनेक असे गाड्या उपलब्ध असतात. आपल्याला जसं जे पाहिजे, जे व्हेकल पाहिजे त्याचा आपण चॉईस करायचा असतो. तर अशा अनेक वाहनाचा आता हळूहळू उपलब्ध होत आहेत. फार्मर प्रोड्युसिंग कंपनीज आता पुढे आलेल्या आहेत कृषी विभागाच्या मदतीने, आणि याच्यातनं वेगवेगळ्या वाहनाचं बियाणं पण उपलब्ध होत आहे. तर आपल्याला म्हणजे आपल्या भागामध्ये कोणतं वाहन चांगलं राहील आणि आपल्या कोणतं सूट राहील, कोणत्या मॅनेजमेंटला चांगलं राहील, त्या वाहनाची निवड करायला आपल्याला आज भरपूर म्हणजे असा पुढे वाव मिळणार आहे. आता हा एक एक मिनिट तर हा तुम्हाला माहित आहे की आज फार मोठं खरीप 2020 मध्ये आपल्या या सोयाबीन बियाण्याच्या उगवणीबद्दलच्या तक्रारी आल्यात व अनेक आपल्याला म्हणजे काही कटकटींना हे पुढे जावं लागलं. तर याच्यात काय कारण काय आहे म्हणजे या पिकामधलं, तर हे आपल्याला समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. तर आणि तुम्हाला माहिती आहे की आता खरीप 2021 मध्ये पण म्हणजे सोयाबीनचे बियाणे वापरण्याचे शेतकऱ्यांना आव्हान माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी केलेलं आहे की असा हा महत्वाचा एक इश्यू एक आहे. तर याचं तांत्रिक कारण काय आहे, तर याचं तांत्रिक कारण मी तुम्हाला आपल्या 2 स्लाइड मध्ये मी एक्सप्लेन करतो. आता या सोयाबीनची जी अंकुराची स्थिती आहे ती पहा, तुम्हाला दिसेल की ही अंकुराची स्थिती ही अशी बाहेर आहे, अशी बाहेर आहे दिसते, इथे बाहेर आहे अशी अंकुराची स्थिती. आणि ही बाहेर असल्यामुळे या अंकुराला जर इजा झाली तर याच्यामध्ये उगवण शक्तीवर मार खातं. आता उदाहरणार्थ ही इजा का होते, तर आपली काढणी करताना, मळणी करताना, हाताळणी करताना याला इजा होते आणि याची होते. दुसरं म्हणजे जर आपल्या याच्यामध्ये
जमिनीमध्ये योग्य वापसा नसेल, योग्य ओलावा नसेल, तर हा अंकुर काही एवढा ताकदीने बाहेर येऊ शकत नाही, जसा भुईमुग पिकामध्ये वगैरे असतो. तर आणि त्यामुळे काय होतं की याची ताकद पोचत नाही योग्य ओलावा नसल्यामुळे, आणि याची उगवण शक्ती मार खाते. हा एक दुसरा मुद्दा झाला. आणि म्हणजे हा जो अंकुर आहे ना, हा अंकुर असा याच्यामध्ये बाकी पिकांमध्ये 2 कॉटिलिडॉनमध्ये लपलेला असतो, पण याचा अंकुर असा बाहेर आहे, आणि त्यामुळे याला इजा होते आणि उगवण शक्ती याची वेगवेगळ्या कारणामुळे काही झालं तर उगवण शक्ती मार खाते. तर या गोष्टीसाठी आपल्याला म्हणजे सोयाबीनच्या बियाण्याची हाताळणी अत्यंत महत्वाची आहे. आणि मळणी करताना जो स्पीड आहे मशीनचा, आपल्या काढणी मशीनचा, हा स्पीड पण आपल्याला म्हणजे योग्य ठेवला तर याच्यातनं म्हणजे याच्यावरती याला अंकुराला इजा होत नाही आणि याची उगवण स्थिती टिकून राहते. तर हा एक महत्वाचा पहिला एक मुद्दा आहे. दुसरा असा आहे की सोयाबीनचं जे आवरण आहे, हे बियाण्याचं आवरण हे अत्यंत पातळ आहे. आता हा फोटोग्राफ आपण यांनी याच्या चांगल्या मायक्रोस्कोपनी घेतलेला आहे, आणि हे आवरण अत्यंत पातळ आहे, आणि या आवरणाला जर इजा झाली काढणी करताना, मळणी करताना, त्याच्यातनं बुरशी अशी जाऊ शकते आतमध्ये, आणि ती बुरशी आपल्याला याचं म्हणजे उगवण शक्तीवरती परिणाम करू शकते. मी तुम्हाला बोललो की या सोयाबीन पिकामध्ये प्रथिनांचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे, 40 ते 43%. म्हणजे आता आपलं काय आहे, शरीर काय प्रोटीनच आहे. आपल्याला जर काही इजा जखम झाली तर इन्फेक्शन होतं. तसंच या पिकाचं आहे, या बियाण्याचं आहे की याला काही कारणास्तव आवरणाला जर इजा झाली तर याच्यामध्ये बुरशी डेव्हलप होते, आणि बुरशी डेव्हलप झाली की याची पूर्ण उगवण शक्ती मार खाते. आणि त्यासाठी आपण सांगतो की म्हणजे याच्यात एक महत्वाचा मुद्दा असा आहे की ज्यावेळेस पीक काढील म्हणजे आपलं एक 50-60 दिवसाला असेल, आणि एक 50-60 दिवसाला, आणि त्यानंतर 15 दिवसांनी आपण जे काही आपल्या याला जे शिफारस केलेले बुरशीनाशक आहेत, त्याची एक म्हणजे आपलं स्प्रे घेणं बुरशीनाशकाचा हे अत्यंत महत्वाचं आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण जे रिकमेंडेड टोबिकोझोनाल सारखे किंवा रोको सारखे जर आपण याच्यावरती हे घेतलं, स्प्रे घेतला, तर याच्यावरती बियाण्यावरती बुरशी डेव्हलप होत नाही, आणि त्याची उगवण शक्ती टिकून राहण्यास मदत करते. तर असं हे महत्वाचं आहे. आणि याच्यात अजून एक मला सांगायचं आहे की आपण म्हणजे आज शेतकरी हा आपल्या किडीसाठी अत्यंत तो जागृत राहतो, औषध मारतो, आणि जे आहेत रोग आहे याच्यावरती थोडंसं दुर्लक्ष होतं. कारण थोडक्यात सांगायचं झालं म्हणजे अंगातला ताप दिसत नाही, अंगावर आलेला ताप दिसत नाही, पण झालेली जखम दिसते, तसा हा प्रकार आहे. आणि जेव्हा केव्हा आपण एखाद्या डॉक्टरकडे जातो, आणि तेव्हा डॉक्टर आपल्याला एखादा म्हणजे औषध देताना एक अँटी ऍसिडिटीची गोळी देतो. तसं आहे की माझी याला एक विनंती राहील की आज हे बदलते वातावरण आहे आपलं सगळं, तर एक तुम्ही जेव्हा किंवा कीटकनाशकाचा स्प्रे घेता, एक फ्लॉवरिंग झाल्यानंतर, एक फ्लॉवरिंग संपल्यानंतर एक बुरशीनाशक त्याच्यात साधं टाकावं, साधं डायथेनियम 45 आणि 22-3, साधे सिंपल 22 जर बुरशीनाशक तुम्ही वापरलं तर बऱ्यापैकी आपल्याला याचा चांगला फायदा दिसून येतो, की बऱ्यापैकी जे काही बुरशीजन्य रोग आहेत ते नियंत्रणात येतात. आणि जर आपल्याला बियाणं म्हणून जर ठेवायचं असेल तर एक 50-60 दिवसाला एक शिफारस केलेलं जे टोबिकोझोनाल सारखे किंवा जे काय बुरशीनाशक रोको वगैरे आहेत, असे एक म्हणजे असे बुरशीनाशकाचा स्प्रे घ्यायचा, आणि त्यानंतर 15 दिवसानंतर वापस तो एक स्प्रे रिपीट करायचा. तर त्यामुळे आपल्याला आपली म्हणजे आम्ही बरेचसे अनुभव असे आलेले आहेत, आणि काही शेतकऱ्यांचे पण अनुभव आलेले आहेत की ज्या शेतकऱ्यांनी हे योग्य बुरशीनाशकाचा मॅच्युरिटीच्या वेळेस आणि आधीच म्हणजे योग्य वेळेस स्प्रे घेतले तर त्यांच्या बियाण्याला उगवण शक्ती ही चांगली राहिलेली आहे. तर हे 2 महत्वाचे मुद्दे तुम्हाला मला सांगायचे आहेत की याचा म्हणजे या पिकाला हा एक शापच दिलेला आहे, याचा अंकुर एक बाहेर आहे, आणि बियाण्याचं आवरण जे आहे ते पातळ आहे, आणि त्यामुळे या 2 तांत्रिक गोष्टीमुळे याची उगवण शक्ती ही कमी असते. तर हा एक महत्वाचा मुद्दा इथे मला मांडायचा होता. म्हणजे आपले म्हणजे थोडंसं एक अंडरस्टँडिंग याच्यामुळे होईल की का, आणि या दृष्टीने आपण याची काळजी घेणं गरजेचं आहे. कारण आपण शेतकऱ्यांना हा मेसेज देणार आहेत, तर मळणी हळू स्पीडमध्ये का कमी करायची, आणि बुरशीनाशकाचा वापर योग्य वेळेला
म्हणजे बीजोत्पादन प्लॉटला. तर असं हे घेतलं या दोन गोष्टीमुळे तर आपल्याला आपल्या सोयाबीन पिकाची उगवण क्षमता ही चांगली राहील. कारण आता आपण पाहतोय की आपण आता कृषी खातं हे महाराष्ट्र शासनाचं की आता हे उगवण शक्तीचे डेमॉन्स्ट्रेशन दाखवत आहेत, उगवण शक्ती कशी तपासायची. आणि याच्यातनं एक मला मेसेज राहील की आणि विनंती राहील की प्रत्येक शेतकऱ्याला असं सांगावं की आपण म्हणजे बियाण्याची उगवण शक्ती तपासल्यानंतरच सोयाबीन पिकाची पेरणी करावी, म्हणजे सगळ्या पुढच्या गोष्टी आपल्याला टाळता येतील. आता बीजोत्पादनामध्ये माहिती आहे आपल्याला की आज आपलं चाललो आहे की आज आपण म्हणजे महाराष्ट्र शासन कृषी विभागाने उन्हाळ्यामध्ये बीजोत्पादन कार्यक्रम अनेक ठिकाणी घ्यायला लावला. कारण खरीप 2020 मध्ये आपल्या काढणीच्या वेळेस मोठ्या पाऊस आला आणि त्यामुळे बियाण्याची क्वालिटी जी आहे ती बऱ्यापैकी घसरली, उगवण शक्तीवरती मार झाला. तर मग आपण त्यासाठी आपण उन्हाळ्यामध्ये बऱ्याच वाहनांचं मोठ्या महाबीजनी असो किंवा कृषी खात्याने असो की आपण बीजोत्पादन कार्यक्रम घेतलेला आहे. तर आता हे आपल्याला म्हणजे याच्यातनं एकच आपल्याला मेसेज द्यायचा आहे की जे काही वाण आपल्याकडे आहे, जे काही जात आहे, तर याच्यातनंच आपल्याला आपलं स्वतःचं बियाणं आपल्याला तयार करायचं आहे. आणि ते तयार करत असताना जर तुम्हाला तुम्हाला एक असेल जो काही बियाणं तुम्हाला ठेवायचं असेल आणि त्या प्लॉटमध्ये तुम्हाला काही वेगळं झाड दिसले, म्हणजे उंची वेगळी वाटली, पानाचा आकार वेगळा वाटला, एखाद्या याच्यावरती म्हणजे वाण असेल आणि त्याच्यावरती लव नसेल तर लव असलेलं असेल किंवा एखाद्या आपल्या फुलाचा रंग जो आहे हा जांभळा असेल आणि तुम्हाला पांढरं असं दिसलं तर अशी लक्षणानुसार आपण भेसळ ओळखायची आहे आणि ते आपल्याला ते काढून त्याची म्हणजे प्युरिटी ही मेंटेन करायची आहे. आणि ही म्हणजे याच्यामुळे काय होईल की जे काही बियाणं तुम्ही पुढच्या वर्षी वापरणार आहात ते प्युअर राहणार आहे, त्याची उत्पादन क्षमता चांगली राहणार आहे आणि तुम्हाला जे पुढच्या जे लागणारं बियाणं आहे त्याची म्हणजे एक हमखास आपल्या गॅरंटेड बियाणं आपलं स्वतःला लागणार आहे आणि जे इनिशियल बियाण्याची किंमत आहे ती आपली वाचणार आहे. आणि महत्वाचं म्हणजे आपलं जवळचं गॅरंटेड बियाणं हे आपण आपलं करणार आहेत आणि सोयाबीन पीक हे स्वपरागी सिंचित आहेत आणि त्याचं तुम्ही एक चांगल्या स्त्रोता करून जर बियाणं आणलं तर ते तुम्हाला 3 वर्ष तुम्ही सहजरित्या वापरू शकताय. आणि आज म्हणजे पहा तुम्ही बरेच म्हणजे आज हे फार्मर प्रोड्युसिंग कंपनीज आहेत, शेतकऱ्यांचे गट्स आहेत, कृषी विभागाचं जे काम चाललेलं आहे ह्याच्यामुळे बऱ्यापैकी आता मी तरी पाहतोय सांगलीमध्ये वगैरे की चांगलं उन्हाळी बीजोत्पादन कार्यक्रम इथे राबवला गेलेला आहे आणि बऱ्यापैकी बियाणाचं उपलब्धता होते आहे. आणि म्हणजे आणि चांगल्या वाणाचा प्रसार म्हणजे आता उदाहरणार्थ फुले संगम आहे, आम्ही त्या दिवशी इथं कृषी मंत्री आले होते तर आपल्या आष्ट्याच्या तिथे एक फुले संगम देसाई म्हणून शेतकरी आहेत त्यांच्या प्लॉटला आम्ही भेट दिली. एक चांगला फुले संगमचा प्लॉट आलेला आहे, बऱ्यापैकी तिथून बियाण्याची म्हणजे उत्पादन त्यांना एक 7 ते 8 क्विंटल प्रति करेल किंवा जास्त पण येईल. तर असे या म्हणजे महत्वाचं म्हणजे अशा या दृष्टीतनं आपल्याला नवीन वाणाचा प्रसार आज याच्यातनं चांगला होतोय. तर असं हे बीजोत्पादनाचं एक महत्वाचं काम आहे. आणि तुम्हाला मी सांगितलं की आपण या BBF प्लांटिंगला गेलो म्हणजे स्पेस प्लांटिंगला वगैरे गेलो तर आपल्याला हे जे आहे इथून फवारणी करण्यासाठी किंवा काही अंतर्मशागत करण्यासाठी जर आपल्याला त्यातनं वापरता येतं आणि हवा खेळती राहते मग कीड आणि रोग कमी होतो. असं आपल्याला एक म्हणजे थोडंसं ब्रॉड बेस फरो किंवा आपलं थोडंसं स्पेस प्लांटिंग याच्यामध्ये जाणं गरजेचं आहे. आता आज आपल्या भागामध्ये तर म्हणजे क्षेत्र हे थोडं असतं म्हणजे क्षेत्र तर मशीनद्वारे अजून तरी सोयाबीनची काढणी आपल्या इथं पण एक ही गरज आहे की बऱ्याचदा एक 4-5 वर्षापूर्वी की सोयाबीनला काढणीलाच परवडत नाही म्हणजे पावसाच्या वेळेस वगैरे. तर आता हळूहळू प्रयत्न चाललेले आहेत, छोटे काही काढणीचे यंत्र वगैरे आपल्याकडे येतात का, कारण हा एक महत्वाचा इश्यू आहे. आणि आता बरेचसे साखर कारखाने पण सोयाबीनला याच्यामध्ये आणतायत कारण सोयाबीनमुळे जमिनीची जो पालापाचोळा पडतो त्याच्यामुळे थोडंसं जमिनीची पोत सुधारते तर आणि एक उसाला पिकाला पण फायदा होतो. त्यामुळे आलाय तर या अशा वेगवेगळ्या माध्यमातून छोटे काही सोयाबीन काढणीचे यंत्र वगैरे आपल्याला आणता येईल का याचा पण आपला विचार चालू आहे. तर हे झालं. आता महत्वाचा विषय म्हणजे सोयाबीन मूल्यवर्धन. मगाशी मी तुम्हाला बोललो की सोयाबीन मध्ये एवढं 40 ते 43% प्रथिनांचं प्रमाण आहे, एवढं कशातच नाही. पण याचा वापर आपण आपल्या याच्यामध्ये आपण
होत नाही, आपल्या रोजच्या अन्नामध्ये याचा होत नाही. कारण मी तुम्हाला याच्या पुढे सांगेल. पण आज तुम्हाला माहित आहे की बाजारामध्ये सोयाबीनचे अनेक याच्यामध्ये प्रोडक्ट असे उपलब्ध आहे, मॅगीमध्ये आहेत, अशा अनेक चांगल्या चांगल्या कंपनी सोयाबीनमध्ये येत आहेत, म्हणजे नेस्ले सारख्या वगैरे. आणि यांचे मोठ्या मोठ्या याच्यामध्ये मोठ्या शहरांमध्ये वरून सोयाबीन पासून बनवलेले मॉलमध्ये वगैरे हे आपले याचे प्रोडक्ट आहेत. तर याचा आपल्याला शेतकऱ्यांच्या दृष्टीने काय करता येईल, आणि महत्वाचं म्हणजे की आपल्याला याच्यामध्ये पोल्ट्री म्हणजे मॅक्झिमम जी पेंड आहे, जी केक आहे, DOC ज्याला म्हणतो आपण, ती सगळी याच्यामध्ये म्हणजे सोयाबीनची ही ॲनिमल फीड आणि पोल्ट्री फीडमध्ये वापरण्यात येते. कारण याच्यामध्ये जी असतं ते प्रोटीनचं प्रमाण चांगलं असतं. तर हे आहे, आणि याच्यामुळे अॅमिनो ॲसिड होऊन चांगला फायदा म्हणजे यांना हा मिळतो. तर असं हे तर अजून याच्यामध्ये आपल्याला काय याच्यामध्ये या पिकामध्ये बदल करून आपल्याला जास्तीत जास्त याच्यामध्ये फूड बनवून कसा वापर करता येईल, किंवा ॲनिमल फीड पोल्ट्री फीडमध्ये याचा अजून जास्त वापर कसा करून या पिकाला व्हॅल्युएशन करून कसा 2 पैसे शेतकऱ्यांना मिळतील याच्यावरती विचार करणं आपलं गरजेचं आहे. तर आपल्याला मी तुम्हाला एक याच्या थोडक्यात आता एक सायंटिफिकरित्या सांगतोय. हा एक तुम्हाला दिसतो आहे आपल्या स्टमक मधलं, पोटामधलं, आणि स्टमक मधलं जे आहे प्रोटीन जे आहे हे पेप्सिन नावाचं एन्झाईम पचवतं. पेप्सिन ते बारीक मध्ये आपलं जे प्रोटीन आपण जे अन्न खातो त्याला कट करतं, बारीक तुकडे करतं त्याला मध्ये. आणि स्मॉल इंटेस्टाईन मध्ये जे आहे ते ट्रिप्सिन नावाचं एन्झाईम करतं. हे ट्रिप्सिन नावाचं एन्झाईम करतं स्मॉल इंटेस्टाईन. पण सोयाबीन मध्ये काय घटक आहे, सोयाबीन मध्ये ट्रिप्सिन इनिव्हिटर आहे. सोयाबीन मध्ये ट्रिप्सिन इनिव्हिटर आहे, म्हणजे या ट्रिप्सिनला ते काम करू देत नाही. म्हणजे या ट्रिप्सिनला इन्व्हिट करतं. जर आपण रॉ सोयाबीन काढलं, कच्चं सोयाबीन जर खाल्लं, तर ते काय करतं, या आपल्या जे अन्न जे पचवतं ते ट्रिप्सिन नावाचं स्मॉल इंटेस्टाईन मधलं, तर त्याला काम करू दे, म्हणजे त्याला इनिव्हिट करतं. आणि इनिव्हिट करतं, तर हा जो म्हणजे हा अपोषक घटक या सोयाबीन मध्ये आहे. आणि त्यामुळे आपण सांगतो की सोयाबीन पीक जर तुम्हाला असेल, सोयाबीन जर तुम्हाला तुमच्या वापरायचं असेल अन्न म्हणून, तर तुम्ही त्याला प्रोसेस करा. प्रोसेस केल्यानंतर वापरा, कारण ते प्रोसेस केल्यानंतर सोयाबीन मधला जो अँटी न्यूट्रिशनल घटक आहे तो निघून जातो आणि अँटी न्यूट्रिशन घटक जातो. तर अशामुळे, आणि जर रॉ सोयाबीन खाल्लं तर आपल्याला असं थोडंसं पोट फुगल्यासारखं वगैरे होतं. ते अजून मी तुम्हाला सांगतो की आपलं म्हणजे काय होतं की आपण जर रॉ सोयाबीन खाल्लं तर आपल्या पॅनक्रियाज मधलं जे काय होतं की जे आपलं पचवण्यासाठी आपली बॉडी काय करते की ट्रिप्सिन अजून सिक्रेट करतं, आणि त्यामुळे आपल्याला पोटफुगी सारखं असं हे होतं. आणि तर त्यासाठी म्हणजे, आणि सोयाबीन मध्ये काय घटक आहे, त्या ट्रिप्सिनला इनिव्हिट करतं, आणि आपलं पॅनक्रियाज म्हणजे हे अजून पॅनक्रियाज आपलं हे पचवण्यासाठी मोर ट्रिप्सिन सिक्रेट करतं, आणि त्यामुळे पोटफुगी म्हणजे त्याला हायपरट्रॉफी, हायपरप्लाझिया असं इंग्रजीत म्हणतात. तर हा एक प्रकार याच्यामुळे आहे, आणि ह्या सोयाबीन मधल्या ट्रिप्सिन इनिव्हिटर या घटकामुळे हा होतो. मग आम्ही या कृषी संशोधन केंद्र कसबे डिग्रज मध्ये संशोधन केंद्र इथे आम्ही आपलं याच्यावरती संशोधन सुरू केलं, आणि जो ट्रिप्सिन इन्हिबिटर जो अँटी न्यूट्रिशनल फॅक्टर आहे हा जो 80% असतो, तो याच्यामध्ये घटक असतो, आणि 20 मध्ये म्हणजे याला KTI म्हणतो आपण, कुटिनिस ट्रिप्सिन इन्हिबिटर, हा 80% असतो, आणि 20% जो दुसरा KTI दुसरा असतो ट्रिप्सिन, तो काही एवढा घातक नाही. मग आम्ही याच्यात काय केलं की आपल्या ज्या व्हेरायटी आहे मी ज्या तुम्हाला सांगितल्या, आपल्या कृषी संशोधन केंद्र कसबे डिग्रज इथून विकसित झालेल्या फुले अग्रे, कारण काय आपल्याला म्हणजे मेन उद्देश आपला हा आहे की आपल्याला आपल्या तांबेरा प्रतिकारक म्हणजे किंवा तांबेऱ्याला कमी बळी पडणार हे वाण आपल्याला मुख्य उद्देश आपला तो राहणार आहे. कारण आपल्या इथे आपल्या सांगली, सातारा, कोल्हापूरमध्ये तांबेरा हा येतो, आणि त्यातल्या त्यात खरीप 2020 मध्ये तर मोठ्या प्रमाणावरती तांबेरा आला होता. आणि त्यामुळे एक सांगतो, तर ज्या व्हेरायटीज आहे आपल्या फुले अग्रणी आहे, फुले संगम आहे, फुले किम आहे, तर या व्हेरायटीमध्ये आम्ही आपल्या या ब्रीडिंगद्वारे किंवा संशोधनाद्वारे याच्यामध्ये हे म्हणजे याच्यातला या वाणांमधला KTI म्हणजे जो अपोषक घटक आहे, हा अपोषक घटक आम्ही काढून टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि याला फार मोठं संशोधन लागतं. म्हणजे असं काही आपण जर बी घेतलं याच्यामध्ये KTI आहे की नाही आहे हे काही डोळ्यांनी दिसत नाही, जसं कीड आणि रोग दिसते.
पण मग याच्यासाठी आपल्याला बायोटेक्नॉलॉजीची मॉलिक्युलर मार्करची मदत घ्यावं लागतं आणि त्याच्यातनं जे संकर केल्यानंतर कोणत्या म्हणजे अशा समजा 1500 झाडं लावलेले असेल तर त्यातनं 2000 झाडांमधनं कोणत्या झाडामध्ये केटीआय फ्री आलेलं आहे ते झाडाचा आम्हाला या बायोटेक्नॉलॉजीच्या तंत्रज्ञानाची ते निवड करावं लागते आणि निवड केल्यानंतर मग ते वाण पुढं न्यायचं आपल्याला जशी जात आपण विकसित करतो तसं आणि पुढे गेल्यावरती पण ते आल्यावरती आपल्याला कन्फर्मेशन की बायोकेमिस्ट्रीद्वारे बायोकेमिकलद्वारे किंवा खरंच याच्यात केटीआय का असं करून करावं लागतं. तर आम्ही असं संशोधन केलेलं आहे आणि बऱ्यापैकी आम्हाला याच्यामध्ये यश मिळालेलं आहे आणि याच्यामुळे काय होईल की आपल्याला याच्यामुळे काय होईल की असं जर आपण आलो तर याचा उपयोग हा पोल्ट्री फीड, ॲनिमल फीड, व्हेजिटेरियन प्रोटीन. आज तुम्हाला माहिती आहे प्रोटीनची किती गरज आहे. डॉक्टर सांगतात प्रोटीन 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 म्हणजे हे करा या कोरोनाच्या स्थितीमध्ये. असं हे प्रोटीन जे आपल्या एवढं मोठं या सोयाबीन पिकामध्ये आहे तर याचा म्हणजे शेवटी काय याचा फूड इंडस्ट्रीमध्ये याचा वापर सोयाबीन पिकाचा वाढेल आणि सोयाबीन पिकाचा वापर याच्यामध्ये वाढल्यामुळे अल्टिमेटली याचा की शेतकऱ्याला एक व्हॅल्यू ॲडिशन झाल्यामुळे एक ॲडिशनल बेनिफिट याच्यामध्ये मिळू शकतो. तर असे प्रयत्न आमचे आता चाललेले आहे. म्हणजे पूर्वदृष्टीने जो विषय दिला होता त्या अनुषंगाने मी हे केलेलं आहे की हा विषय आपणासमोर मांडण्याचा मी प्रयत्न केला. तर याच्यातनं जरूर आणि पुढचा काळ आपला हेच राहणार आहे क्वालिटी ब्रीडिंगवरती राहणार आहे. तसंच आम्ही याच्यावरती पण आता जे आहे हाय ओलिक आता तुम्ही मागे ऐकलं असेल की FAOचा जो होता दिन तर त्यावेळेस माननीय पंतप्रधानांनी काही जाती राष्ट्राला समर्पित केल्या आणि त्याच्यामध्ये पण ओलिकच्या जाती होत्या. तर तसं आमचं सोयाबीनमध्ये पण हाय ओलिक केल्याने काय होणार आहे की ओलिकचं प्रमाण जर वाढवलं तर ते काय करतं आपल्या म्हणजे आपल्याला हार्ट अटॅकचं प्रमाण आता वाढलेलं आहे तर बॅड कोलेस्ट्रॉल कमी करतं, गुड कोलेस्ट्रॉल वाढवतं, तेलाची किपिंग क्वालिटी चांगली राहते, तेलाची किपिंग क्वालिटी आणि फूड इंडस्ट्री, चॉकलेट इंडस्ट्रीमध्ये याचा वापर वाढतो. तर असं म्हणजे याच्यामध्ये सोयाबीनमध्ये म्हणजे मूल्य संवर्धन करायचं आहे आणि याचा उद्देश एकच की याच्यातनं व्हॅल्यू ॲडिशन झाल्यामुळे शेतकऱ्याला याच्यातनं 2 पैसे जास्त मिळू शकतील त्याच्या मालाला. असं एक आपल्याला विचार करावा लागेल आणि हा म्हणजे एवढा हे नाही आहे. तर याच्यामध्ये म्हणजे आता आमचे कृषी संशोधन आहेत, आपल्या काही कृषी खातं आहेत, काही फूड इंडस्ट्रीज असतील, असं सगळं KVKs आहेत. असं सगळं मिळून जर एक चांगलं काम याच्यातनं झालं तर या पिकाला फार मोठा पुढे स्कोप राहणार आहे. कारण शेवटी अन्न हे आणि क्वालिटी अन्न हे पुढे लागणारच आहे. त्या दृष्टीने आमचं संशोधनाचं काम चालू आहे. तर याच्यामध्ये मला आज जो विषय दिला होता व्हेरायटीज आणि बाकी पण तर हा मूल्य संवर्धनाचा त्याच्या दृष्टीने मी आपल्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि असं आमचं संशोधन केलेलं आहे. म्हणजे आम्हाला तरी खात्री आहे की KTI फ्री व्हेरायटीज आम्ही डेव्हलप करू आणि त्या म्हणजे जरूर त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल असं मला वाटतंय. आणि बाकीच्या पण गोष्टी चाललेल्या आहेत. तुम्हाला माहित आहे की संशोधन म्हणजे एकदम एवढं सोपं नसतं कारण आपण संशोधन केल्यानंतरही वाण हे शेतकऱ्यांच्या पसंतीला उतरलं पाहिजे. म्हणजे शेतकरी हा फायनल जज असतो. तर म्हणजे आणि शेतकऱ्याला ईल्ड हे महत्वाचं असतं. म्हणजे ईल्ड आणि ॲडिशनल काही चांगले कॅरेक्टर त्याच्यामध्ये असेल तर ते शेतकऱ्याच्या पसंतीला ते उतरतं आणि त्यातनं म्हणजे एक चांगलं शेतकऱ्याचा आर्थिक फायदा होण्यासाठी त्याचा फायदा होतो. तर हे एवढं मी आज मला जे विषय दिले होते पर्टिक्युलरली त्यातल्या त्यात व्हेरायटीज आणि म्हणजे बीजोत्पादनामधले महत्वाचे मुद्दे आणि दुसरं म्हणजे हे व्हॅल्यू ॲडिशन. तर हे मी जवळजवळ सगळे म्हणजे प्रयत्न केलेला आहे सगळा कव्हर करायचा. तर म्हणजे थोडक्यात आणि आज आयोजकांनी मला ही संधी दिली आज इथे थोडक्यात आपल्याशी चर्चा किंवा मला हे प्रेझेंटेशन द्यायची. तर मी आयोजकांचे आभार मानतो आणि माझे जे मी प्रेझेंटेशन केलं हे संपवतो. धन्यवाद. खूपच धन्यवाद.